एक्सरसाइज कधी करायची, त्यामुळे मी लवकरात लवकर ऑनलाईन क्लास सुद्धा चालू करेन। हा व्यायाम कधी करू, पिरियड्स मध्ये व्यायाम करायचा की नाही। नमस्कार, सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे। एक्सरसाइज कधी करायची मॅडम, 5 वाजता क्लास घ्या, हा व्यायाम कधी करू, पिरियड्स मध्ये व्यायाम करायचा की नाही, सगळं मी आधी सुद्धा सांगितलंय। तरी सुद्धा सगळ्यांच्या कमेंट्स असतात की मॅडम आम्ही कधी एक्सरसाइज करायची, कुठल्या वेळेला करायची, कोणता व्यायाम करायचा, पोट कसं कमी करू, हे सगळं कमेंट्समध्ये येतात। तुम्ही काय करता माहितीये, व्हिडिओ पूर्ण पाहत नाही आणि मग मला कमेंट करता। त्यासाठी सांगत असते व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका। काय करता माहितीये, ज्यावेळेला स्किप होतो व्हिडिओ त्यावेळेला महत्त्वाची गोष्ट आहे ना तुमच्यापर्यंत पोहोचत नाही। बघा, तर आता सगळ्यात आधी तर नमस्कार, माझं नाव रुची। आता मी तुम्हाला ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये 1-2 प्रश्न सुद्धा विचारणार आहे, त्याचं उत्तर सुद्धा तुम्ही मला कमेंट्समध्ये द्यायचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर आम्ही एक्सरसाइज कधी करायची, तर बघा तुमच्याकडे जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा करा, असं चालेल। असं काही नाहीये की तुम्ही हाच टायमिंग फिक्स केला पाहिजे, असं काहीच नाहीये। पण जर सकाळी करत असाल ना, समजा वेळ आहे ज्यांच्याकडे सकाळी करायला, ते सकाळी करत असतील ना तर बेस्ट आहे। का माहितीये का, त्यांचा दिवस पूर्ण एकदम रिलॅक्स जातो। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर तुम्हाला समजा कुठेतरी बाहेर जायचं असेल तर बघा सकाळी एक्सरसाइज झाल्यामुळे तुम्हाला टेन्शन राहत नाही की आपला आज दिवसभराचा वर्कआउट झाला नाही, त्यामुळे हे टेन्शन राहत नाही आपल्याला। ज्यांच्याकडे वेळच नाहीये, जे लोक कामाला जात आहेत, संध्याकाळी करतायत, चालेल। दिवसभराची जी एनर्जी आहे ती तुम्हाला एक्सरसाइज मध्ये मिळणार आहे ना, त्यामुळे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा। आणि जेवणानंतर तुम्हाला कधी एक्सरसाइज करायची तर 3 तासानंतर एक्सरसाइज करायची। काय असतं माहिती आहे, आपण हेवी जेवण जेवतो त्यामुळे तुम्हाला लगेच एक्सरसाइज करायची नाहीये, 3 तासाचा तरी गॅप असावा। नाश्ता केलाय 2-2.5 तासानंतर सुद्धा तुम्ही एक्सरसाइज करू शकता। आणि लगेच समजा पाणी खूप प्यायला, समजा अर्धा लिटर पाणी तुम्ही प्यायलात आणि लगेच एक्सरसाइज करायला सुद्धा जायचं नाहीये, थोडा गॅप ठेवा। आता हे झालं कधी एक्सरसाइज करायची। आता पिरियड्समध्ये बघा, आता हे झालं की ज्यांना पिरियड्समध्ये एक्सरसाइज करायची का, बघा ज्या लोकांना, ज्या महिलांना, खूप महिलांना ना त्रास होत असतो, पोटात दुखतं, कंबर, पाय, त्यांनी काय करायचंय, 3 दिवस आराम करायचा आहे प्रॉपर। ज्यांना त्रास होतोय त्यांना, ज्यांना अजिबातच कसलाच त्रास होत नाहीये त्यांनी काय करायचं माहितीये, जास्त उड्या मारायच्या नाहीये त्या एक्सरसाइजमध्ये। नॉर्मली तुम्ही स्ट्रेचिंग एक्सरसाइज, थोड्याशा हातापायची मुवमेंट्स करू शकता, चालेल। वॉकिंग सुद्धा करू शकता नॉर्मली, चालेल। ज्यांना त्रास होत नाहीये त्यांना, पण ज्यांना त्रास होतो, पोट खूप दुखतं, कंबर, पाय दुखतात, त्यांनी आराम करायचा आहे, 3 दिवसानंतर एक्सरसाइज केली तरी चालेल। आता दुसरा प्रश्न काय आहे, तर मॅडम तुम्ही 5 वाजता एक्सरसाइज घ्या, 6 वाजता घ्या। बघा, मी तो व्हिडिओ अपलोड करून ना आता खूप महिने झाले, तेव्हा मी तुम्हाला विचारलं होतं की किती वाजताचा टायमिंग सांगा। आता त्या व्हिडिओला खूप महिने झालेले आहेत, त्यामुळे आता ऑनलाईन क्लासेस सध्या बंद आहेत, ऑफलाईनच चालू आहेत। ऑफलाईन क्लासमध्ये सकाळचे असतात आणि खरंच दिवसभराचं एवढं बिझी शेड्यूल असतं ना की वेळच मिळत नाही ऑनलाईन क्लास घ्यायला। पण माझे प्रयत्न चालू आहेत, त्यामुळे मी नक्की ऑनलाईन क्लासेस चालू करेन। मला खूप छान वाटतं की सगळेजण विचारतात मॅडम कधी घेताय, तुम्ही चालू करा, खरंच खूप छान वाटतं। त्यामुळे मी लवकरात लवकर ऑनलाईन क्लास सुद्धा चालू करेन। आणि मला तुम्हाला एक प्रश्न काय विचारायचा आहे की तुम्ही एक्सरसाइज कधी करता हे मला कमेंट्समध्ये सांगा, की सकाळी करता की संध्याकाळी करता, हे कमेंट्स करायला अजिबात विसरायचं नाहीये। आणि दुसरं काय, तुम्ही किती वेळ एक्सरसाइज करता, की जेणेकरून ना मला त्या टायमिंगला मी व्हिडिओ अपलोड करेन, आणि किती मिनिटाचा पाहिजे हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका। त्यामुळे मला सांगायचं आहे की तुमचं वय काय आहे, तुम्हाला कुठला त्रास असेल, त्याच्यानुसार ना प्रत्येकासाठी मी व्हिडिओ बनवत असते। असं नाही की कमेंट्सचा रिप्लाय दिला नाही म्हणून मी कमेंट्स वाचत नाही, प्रत्येकाच्या वाचते, फक्त वेळ मिळत नाही प्रत्येकाला रिप्लाय करायला। त्यामुळे नक्की कमेंट्स करायचे आहे। आणि हो, जर अजून एक तुम्हाला एक विचारायचं आहे की मी असं विचार करते की जे आता बघा सगळेजण विचारतात मॅडम आम्ही सकाळी काय खायचं, संध्याकाळी काय खायचं, हे सगळे विचारत राहतात। जर तुम्हाला माझं डेलीचं रुटीन पाहायचं असेल, किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल मी सकाळी, संध्याकाळी, दुपारी काय खाते, हे सगळं जर तुम्हाला हवं असेल ना, तर तुम्ही मला कमेंट्स करा की तुमचं डेलीचं रुटीनचे ब्लॉग्स आमच्यापर्यंत येऊ द्या। तर तुमचे दिवसभराचं जे रुटीन आहे ना ते तुम्ही आमच्यासोबत शेअर करा, तुमचे डेलीचे ब्लॉग्स येऊ देत। असं जर तुम्ही कमेंट्स मला केली ना, तर बघा, पण कमेंट्स सुद्धा जास्त आल्या पाहिजे, तेव्हाच मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहे। त्यामुळे तुम्ही मला नक्की कमेंट्स करायचे आहे। तर मी तुमच्यासाठी डेलीचं जे रुटीन असतं ना, की सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत तुम्ही काय खाऊ शकता, हे सगळं, कोणत्या एक्सरसाइज करू शकता, हे सगळं तुमच्यापर्यंत घेऊन येईन। आणि तुम्ही सुद्धा हे सगळं करून तुम्ही स्वतःला फिट ठेवणार आहात, हेल्दी ठेवणार आहात, वजन कमी राहणार आहे आणि आनंदी सुद्धा राहणार आहात। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला कमेंट्स करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ आधी पूर्ण कुणी पाहिला आहे ना हे सुद्धा सांगा। आणि हा व्हिडिओ आवडला ना, ही माहिती आवडली तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।